मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन, ज्यानं पहिल्या मॅच पासून या शेवटच्या मॅच पर्यंत चांगली सुरेख सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पण आता मात्र मेगा फायनलचा सामना आहे. अर्थातच चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन देव नावे ठाणे नावे ग्रामपंचायत प्रीमियम लीगचा खऱ्या अर्थानं जो विजयी चषक कोणता संघ उचलणार याच्यामध्ये चालू असलेला अट्टास आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथे मराठा वॉरियर्स संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आहे. मी शिवशक्ती 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो, आपला एक्स्ट्रा प्लेयर लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती पाठवा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज शेठ पाटील आता या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि पहिला चेंडू हा उडवला गेला आणि त्याच्यामध्ये विकेट संपादन केली. झेल पकडणारा खेळाडू होता रोहिदास आणि चेंडू फेकणारा खेळाडू होता रोहन. आणि 200 रुपयाचा आणि कॅश सगळं मी घेऊन आलोय, कारण की माझी टीम आता फायनलचा सामना खेळते. सिद्दीक स्ट्राइक एंड वरती आलाय आणि नौका फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम. दुसरा चेंडू निर्धाव निघतोय. सुरेख सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे मराठा वॉरियर संघाकडून पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकला गेला आणि त्याच्यावर पहिला झटका, खूप मोठा झटका सर मी म्हणेन. निश्चितच पहिला क्रमांकाचा अडथळा मैदानाच्या बाहेर गेला. पण शिवशक्ती 11 या संघाचा आपण विचार केला, ज्याचे ओनर्स आहेत किरणजी बारसकर आणि सन्माननीय संदेश शेठ पाटील, याचं देखील कौतुक करूया. आणि मानवंदना देणारा येतोय, नवसंजीवनी निर्माण करणारा आहे घातक विस्फोटक, आउट ऑफ द पार. इट्स अ बिग 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 षटकार. डीजे आणि इंस्टाग्राम वरती त्यांचा पेज देखील आहे, तुम्ही त्यांना लाईक करू शकता, फॉलो करू शकता आणि शेअर देखील करू शकता. हा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. चेंडूकडे आशाभूत नजर फलंदाज पाहत राहिला, काय घडलं, चेंडू गेला निर्धाव. अर्थातच सो सोनार की तो एक लोहार की, षटकारानंतर टाकलेला हा निर्धाव चेंडू म्हणजे गोलंदाज देखील कसलेला, त्याने स्वतःला सिद्ध केलं. मॅच मध्ये माझाही खेळ अजूनही बरोबरीचा आहे. हा टप्प्याचा चेंडू झेल पकडण्याची संधी होती. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, स्वतःवरती कंट्रोल केलेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. युवा सेना अध्यक्ष ठाणे नावे दिलीप काळूराम बोरले यांचं स्टेजकडे आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच दिलीप शेठ बोरले युवा सेना अध्यक्ष आहेत ठाणे नावेचे, त्यांचं देखील या व्यासपीठाकडे आगमन होतं, त्यांचं देखील स्वागत असेल. अर्थातच देव नावे ठाणे नावे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा डान्सी डाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर दन 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 करत चेंडू गेला, 4 चौकार. सर मी सांगेन की एक षटकार एक चौकार लगावून धावफलकावर धावा लागल्यात, त्या मात्र 10 म्हणजे उर्वरित 4 चेंडू निर्धाव टाकलेत. सुरेख गोलंदाजी करतो आणि या हणीमानाच्या षटकारामध्ये एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 चेंडू 10 धावा इतक्या अवघड नाहीयेत असं मला वाटते. काय म्हणाल सर? निश्चित सर, 6 चेंडूमध्ये 10 धावा अवघड नाहीयेत, पण 3 षटकांचा हा सामना आहे. म्हणजे या 10च्या सरासरीने जर शिवशक्ती 11 संघ जर पुढे सरसावला तर स्कोर कार्डवरती 30 धावा येऊ शकतात. आणि आता आपण बघतोय वातावरणामध्ये बदल झालाय आणि नंतरच्या स्थितीमध्ये जर आपल्याला फलंदाजी करायची तर या 30 धावा अवघड जाऊ शकतात. म्हणजे धावा जरी 10 आल्यात तरी नंतरचं षटक हे पॉवरलेचं नसणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण सजवू शकतो. अशा वेळी बरेचसे खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या सीमारेषा जवळ आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र कदाचित येणाऱ्या गोलंदाजावरती ती जबाबदारी आहे का या धावा रोखण्याची. आणि लगाम रोखण्याचा प्रयत्न करे रोहित नलावडे, ज्यांनी पहिल्या 3 चेंडू 16 धावा दिले होते आणि नंतरच्या 3 चेंडू फक्त 1 धाव आणि 2 विकेट, अशी त्याची खासियत.
रोहित रोहित नलावडे नलावडे यावेळेस चेंडू फेकतो आणि त्या चेंडूला फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर सेकंड स्लिपला चकमा देऊन चेंडू गेला आरपार सीमारेषा पलीकडे, कडक ब्रँडेड नेत्रदीपक चौकार. सन्माननीय संदीप भाई बोरले आणि त्याचबरोबर सन्माननीय अल्पेश शेठ चौधरी साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या प्रीमियम लीगच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. चहाचा आस्वाद घेऊन आलेत संदीप शेठ बोरले, त्यांचं देखील स्वागत असेल. डीजे मात्र थोडंसं शांत आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतोय. मुकेश आणि चेंडू देखील अडवला. घुटना टेक तमाशा देख अशी परिस्थिती पाहायला मिळाली, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे, ज्यानं चेंडू अडवला. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. डीजे ऑपरेटर मात्र थोडासा सुस्त झालंय की काय. हा शेवटचा सामना आहे. डीजेला देखील विनंती आहे, या सोनेरी क्षणाचे साक्षीदार तुम्ही आहात. या संधीचं सोनं करण्यास तुम्हाला देखील संधी आहे. सिद्दीक साठी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतो चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक चुकला, पण मुकेश आणि देखील चेंडूला अडवलं गेलं. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळतंय आणि या धावांची गरज आहे ती शिवशक्ती 11 या संघाला. त्या धावा घेण्याचं काम सिद्दीक करतोय, जो संघाचा कर्णधार आहे. त्यांना मात्र आता आपल्या संघासाठी आगे कुछ करण्याचा प्रयत्न केला. बहुत कुछ वो कर सकता है हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. टोटल 17 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू उजव्या हाताच्या माध्यमातून फेकला गेला. सुरेख चेंडू नक्कीच सर म्हणावा लागेल. या चेंडूला पकडले गेले यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. स्पीडअप दाखवा, चौधरी साहेब सांगतात स्पीडअप दाखवा, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही. टाइम इज मनी. ज्यासाठी केला होता 88 तो 88 मात्र पूर्ण होतोय, पण तुम्ही जर असा टाइम पास केला तर 88 मात्र कदाचित उद्याचा दिवस वाढू शकतो. नक्कीच सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि या आल्हाददायक वातावरणात खेळला गेलेला अखेरचा सामना. षटकं तेच, अंपायर तेच, प्लेयर तेच, पण त्या मनात जो दडपण आहे त्या दडपणालाच फायनल असे म्हणतात. आणि तो फायनलचा दडपण कोण यशस्वीरित्या बाजूला करतोय आणि जो यशाचा शिखर आहे, जो स्वप्न घेऊन उतरलेत, तो स्वप्न साकार कोण करतोय ही येणारी वेळ सांगेल. रोहितचा पुढचा चेंडू समोर, सिद्दीक तयार. शॉर्ट पिच चेंडू तितकासा बॅटवर आला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला शॉर्ट मिड विकेट मध्ये आणि फॉलो थ्रू मध्ये केलेट करण्याचा प्रयत्न सिद्दीकचा. पाहुयाला निवडू शकतो सिद्दीक आणि अपील आणि खूपच सुरेख चप्पल क्षेत्र. याला मी तर म्हणेल जोर का झटका धीरे से लगे. निश्चितच पास झालाय. नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. निश्चितच त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा राजा, शिवछत्रपती शिवाजी राजा, ज्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल, कारण की खऱ्या अर्थानं शिवभक्त आहेत आमचे समालोचक मित्र शिवतेजी तावडे सर. शिवतेजी तावडे. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 आणि महत्वाचे 2 गडी मात्र आता तंबूच्या अस्त्राला परतलेत. म्हणजे सलामीची जोडी आता तंबूच्या अस्त्राला परतलेत. नयन हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये याला मारण्यात यश आलं आणि हा चेंडू थांबणार नाही. इट्स लाजवाब, अप्रतिम येतोय. 4 चौकार. वाट पाहावी लागते आणि आज हा सामना जर एखादा संघ गमावतोय त्या खेळाडूला मात्र अस्वस्थ राहावं लागणार. नक्की झोप लागणार नाही. 364 दिवस वाट पाहिली लागेल. वाट पाहायची आणि त्यानंतर जो हा सामना घेतलाय आणि ती स्वप्न मनात बाळगून उतरलोय प्रत्येक खेळाडू. निश्चितच स्वप्नील पालंडेंनी यांनी देखील सांगितलं मगाशी, जी रात्री पडतात ती खरी स्वप्न नसतात, जी दिवसा आपण बघतो ना उघड्या डोळ्यांनी ती स्वप्न खरी असतात. नक्कीच
स्वप्नील पालांडे, उज्ज्वल पाटील, त्यांच्या सोबतीचा एक माणूस आहे, तो तुमचं नाव मी आवर्जून घेईन, त्यांचं नाव आहे दर्शन भुरके, अट्टू भुरके. ही ती तिजोरी जोडी आहे ना आमच्या गावातली. तिथे तुम्ही रडू शकत नाही, फक्त हसणार. तू कुठलाही मोमेंट असू दे. रोहिदासनं टाकलेला चेंडू एक धाव मात्र खर्च करतोय. सुरेख पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर पहिली धाव मिळते या षटकातली. धावफलकावर धावा वाढतात, एक नाही, धावसंख्या पोहोचते 23 वर. चांगली सुरुवात म्हणता येईल. अजूनही कुठेही मॅच जिंकलेली नाहीये, बराच खेळ बाकी आहे. सिद्दीक परतलाय आणि आता मात्र बॅट क्रॉस ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता नयनचा. तिथे अतिशय सुरेखरित्या चेंडू लगत जमिनी लगत लागला होता आणि चांगला नजर ठेवली शेवटपर्यंत. आणि एक धाव. सिंगल ने कुछ नहीं बनेगा भाई, कुछ बिग हिट लगाना पड़ेगा अगर इस मैच में अपने सपनों को साकार करना है और उसको सही तरह से मुकाम तक पहुंचना है. तो बड़ी विकेट, बड़ी फटके की जरूरत सख्त रहेगी. सर क्या कहेंगे आप? निश्चित सर, तुमचं बोलणं पूर्णपणे रास्त आहे. यावेळेस खोल टप्पा टाकण्याचा प्रयत्न, आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर केला, पण डीप पॉइंट मध्ये चेंडू आपण ट्रॅव्हल होताना बघतोय. ज्यावेळेस चेंडूची उचलफेक होते तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. आपल्या आयुष्यामध्ये किती संकट आहेत याच्यापेक्षा आपण किती चांगलं करू शकतो आणि किती चांगलं राहू शकतो याचं धावतं गणित सोडवण्यासाठी आपल्याला चेहऱ्यावरती स्माइल ठेवली पाहिजे. तुम्ही हसत राहिलात तर तुम्ही दुःखापासून लांब जात राहाल, पण तुम्ही जर दुःखाच्या सावट्यामध्ये अडकलात तर तुम्ही बाहेर निघू शकणार नाही. अरे हे जाळं असं आहे जे आयुष्यामध्ये प्रत्येकाला विणलं जातं. आणि आता मात्र या जाळ्यामध्ये अडकलेले 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले जे प्रयत्न करत होते, पण प्रयत्न अपुरा ठरला. 4 धावांसाठी आलाय चौकार. ऐकू एक सुमधुर संगीत. उज्ज्वल पाटील पुन्हा एकदा डीजे मास्टर. उज्ज्वल पाटील तीस आडव्या बॅट मधनं केसरीला फटका. अर्थातच फाईन लीग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू जातो आउट ऑफ. धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज येते टीम मराठा वॉरियर्स संघाला. आता प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन पराकाष्ठा करावी लागणार, संघर्ष करावा लागणार. मराठा वॉरियर्स या नावाला जर सिद्ध करायचं असेल तर वॉरियर्स सारखं युद्ध मात्र मैदानात करावे लागेल. चाळीस धावांची गरज. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी पाठवा लवकर. व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जा ताबडतोब. शिवम बेटा सायकल सायकल घेऊन जा. फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. कारण काय होणार आहे की चेंडू नंतर दिसणार नाही फलंदाजांना आणि त्वरित फलंदाज पाठवा.
मराठा वॉरियर्स त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत. याच्या अगोदरचा जो सामना झालेला आहे MM11 वर्सेस मराठा वॉरियर्स, तेव्हा 41 धावांची गरज होती ती MM11 संघाला आणि त्या धावा करण्यापासून रोखलेलं होतं ते मराठा वॉरियर्स संघाने. आणि आता मात्र तीच परिस्थिती, परंतु उलट धावा मराठा वॉरियर्सने केलेले आहेत 39 शिवशक्तीने, आणि जिंकण्यासाठी आता आव्हान ठेवलेलं आहे 40 धावांचं ते मराठा वॉरियर्स या संघांकडे. धुमाळ सर, तुम्हाला एक सांगतो, मोठेपणा नाही पण अभिमानाची गोष्ट म्हणून सांगतो की मी कालपासून म्हणत होतो की हे दोन जे संघ आहेत हेच फायनलला असतील, हे माझं भाकीत होतं, तेही आजपासून नाही कालपासून. म्हणजे कुठेतरी माझा अनुभव कामास आला. निश्चित सर, तुमचं बोलणं पूर्णपणे रास्तकारी. दोन्ही संघ त्याच ताकदीचे तुल्यबल आहेत आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा देखील या संघामध्ये केला गेलाय. जी आपण बघतो योजना आखली गेली संघ मालकाच्या माध्यमातून प्लेअर सिलेक्शनची, ती आता कुठेतरी आपल्याला चांगल्या रणनीतीमध्ये पाहायला मिळते. कारण की दोन्ही संघामध्ये ताकदीशीर खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज देखील आहेत. 40 धावा या मैदानावरती सहज आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिल्यात, पण आता पलट परिस्थिती थोडी विपरीत आहे. सूर्य अस्ताला गेलाय, अशा वेळी 18 चेंडूमध्ये 40 धावा करायच्यात. आता संघर्षाची लढाई मराठा वॉरियर्स अर्थात मराठा योद्धा या खेळाडूंना करावी लागणार. कारण की वॉरियर्स म्हटलं तर एक संघर्ष योद्धा म्हणून त्याची ओळख, त्याला वॉरियर्स म्हटलं जातं. आता तो वॉरियर्स मराठा संघासाठी कितपत चांगली कामगिरी करतोय हे देखील पाहणं जाईल. शिवशक्ती अर्थातच शिव आणि शक्तीचं मिलन झालेलं या टीमचं नाव आणि शिवाजी महाराजांवरती हे अर्पण केलेलं नाव या दोन्ही संघाला साजेचं आहे. पण आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर 40 धावा काढायचा असेल तर ती म्हण आठवावी लागणार. नक्कीच. आणि याच दरम्यान शैलेशजी गवस्कर यांचं सुद्धा लीगकडे हार्दिक हार्दिक स्वागत लीगतर्फे. पुन्हा जाऊया सामन्यांकडे. तसेच प्रवीण दुगाडे यांचं सुद्धा स्वागत. और इसी बीच यहां पे रनों का खाता खोलते हुए एका धावांचा श्रीगणेश झालाय. 40 धावांचा पाठला होतोय. अशा वेळी रोहितच्या बॅटमधून आलेली एक धाव धापलकावरती दर्शवली जाते. सचिन स्ट्राइक एंड वरती आहे. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू जाईल सरळ सीमा रेषा आरपार. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रेमी पाटील मला सांगतायत लागोपाठच्या 2 षटकारांना 500 आणि 500 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. बहुत ही बढ़िया. यहाँ पर बख्शिशों की खैरात मनोज जी पाटिल की ओर से 500 रुपए का पारितोषिक. फिर से एक बॉल फुल टॉस गेंद, उसी का वापस समाचार लेते हुए, लेकिन वहां पर फील्डर मौजूद. 1 रन लेने में कामयाब और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 14 पर. 14 धावा धापलगावरती लागल्यात. जोरकस फटकेबाजी केली जाते पण या चेंडूवरती एक धाव घेतली गेली. एका धाव्याच्या मदतीनं 14 धावा पूर्ण झाल्या. 40 धावांचा पाठला होत असताना हा लेग कट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाली. एका धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वधारेल. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 40 धावांचा पाठला होतोय. मनोज शेठ पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे आता करो या मोरोची परिस्थिती आहे. कारण की या मॅच मध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी बंटी शेठ नलावडे यांनी पहिलेच हातात घेतली होती, पण ती मात्र ठेवण्यात आली. कारण त्यांचा संघ मात्र उसमें उसको मराठी में कहते हैं 1 मिनट. और ये
गेंद स्टंप से बहुत दूर जाती हुई वाइड करार देते हुए हमारे अंपायर्स, और उसी को कहते हैं मराठी में हाथ बाजला। तो जो अब ट्रॉफी ली थी बंटी जी ने बहुत ही कॉन्फिडेंस के साथ खेलती हुई उनकी टीम, और नितिन शेठ का भी यहाँ पे मैं नाम लेना चाहूंगा। अगर नितिन शेठ की टीम यहाँ पे होती थी तो जलवा कुछ और ही होता था। नितीन शेठ सांगतात नाद करायचा नाही, कारण त्यांनी बरंच काय करून दाखवलं असतं. असं एक व्यक्तिमत्व मॅचचा आनंद घेतं, त्यांचं देखील स्वागत असेल. पण यावेळी चेंडू गेला निर्धाव आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल मात्र आता पुन्हा एकदा पाहायला मिळते. सायकल या प्रीमियम लीगच्या माध्यमातून खेळूला मिळणार आहे आणि बरेचसे खेळाडू आहेत जे मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर वो बहुत हमें डिफिकल्ट टोटल 16 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठला होत असताना. जीतने के लिए और 24 रनों की जरूरत, 12 गेंदे और 24 रन, मतलब हर गेंद के ऊपर आपको 2 रन करने पड़ेंगे, जो कि नामुमकिन है. इसलिए आप चौकार छटकार लगाइए और ट्रॉफी को अपने घर पे लेके जाइए जल्दी. देखिए मीटिंग टाइम नहीं है, मीटिंग टाइम सुबह में होता है, दोपहर में होता है, शाम को नहीं होता है, क्योंकि सूरज जो है वो हमें उसकी इजाजत नहीं देता है. शाम को जो टाइम होता है, संदीप जी बोल रहे हैं आज संडे है, वो टाइम अगर आपको जल्दी चाहिए तो मैच जल्दी खत्म कीजिए. अल्पेश जी नहीं, मतलब तो इसी प्रकार फिर से एक बार मैच की ओर बढ़ते हैं. अल्पेशजींनी सांगितलं स्वैप से करके सबका स्वागत. हमारे बचपन के दोस्त, ये बहुत ही बढ़िया गेंद हल्के से खेल के निकाला है उसको, उसी बीच बहुत ही बढ़िया फील्डिंग यहां पर शिव शक्ति 11 के फील्डर द्वारा, और एक ही रन लेने में कामयाब. इस एक रन के साथ जैसे सूरज ढल रहा है वैसे रनों की संख्या भी बढ़ रही है, और स्कोर पहुंचा है 17 पर. 17 जो कि खतरा साबित हो सकता है एक तो मराठा वॉरियर्स को या फिर शिव शक्ति 11 देव नावे को. देखना यह है कि किसको खतरा और किसको बकरा. 11 गेंदों में 23 रनों की जरूरत. यहां पर हर्षाली पार्क मैदान पर हो रहा है रोमांचक सामना, और ये और बीच गेंद, इसको मतलब कोई कंपैरिजन नहीं है इस शॉट का. 500 रुपए फिर से एक बार सचिन के खाते में जमा. यहां पर एनईएफटी ट्रांसफर हो चुका है. जी मेरे क्लासमेट थे बालू, बहुत ही बढ़िया, जो भी एक भी गाना समझ में आए तो 500 रुपए लेके जाए. फिर से एक बार और ये डेड बॉल. डेड बॉल मत कीजिए नहीं तो हम डेड हो जाएंगे, क्योंकि सूरज ढल चुका है. गेम देखने में एक दिक्कत हो जाएगी हमारे फलंदाजों को, हमारे बैट्समैन को. और ये सिद्दीक को और एक बार चौका लगाते हुए मौके पे चौका जड़ दिया है बहुत ही कॉन्फिडेंस के साथ सचिन ने. सचिन जो कि प्लेयर ऑफ द सीरीज के दावेदार है, सनी जी यादव भी हमें यहाँ पे बताते हुए, और सचिन के लिए एक साइकिल छोटी पड़ जाएगी इसलिए मैं लेके जाऊंगा उसको. तो सचिन बहुत ही बढ़िया खेल दिखाते हुए कल से इस मैदान पर हर्षाली पार्क का स्कोर हुआ है 27. जीतने के लिए 13 रनों की जरूरत, गेंदें शेष है 9. फिर से एक बार और बीच गेंद, लारांची घरा. ये गई गेंद बहुत ही दूर, 91 मीटर, लारांची घरा.
देवेन जी बुर्गे इसको छोड़ेंगे नहीं, झुकेंगे नहीं। पुष्पा, ये है पुष्पा सचिन। फिर से एक बार 500 रुपए, और ये बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन वाइड करार देते हुए हमारे अंपायर। और 500 500 500 500 मेरे ख्याल से 2000 रुपए यहाँ पे खाते में जमा हो गए हैं सचिन के मनोज जी के अकाउंट से। क्या बात है। और ये फिर से एक बार गेंद ऊंची जाती हुई, थोड़ी सी दिक्कत हो सकती है। और ये कैच आसान सा लपकते हुए सिद्दीक बारसकर, लेकिन देर अभी हो चुकी है। ये कैच थोड़ी जल्दी हो जानी चाहिए थी। और सचिन जैसे आउट हुए हैं तब से, मतलब सचिन आउट हुए हैं, और यहाँ पे जो सब हमारे क्रीड़ा रसिक हैं, प्रेक्षक हैं, उनकी यहाँ पे निराशा होती हुई, क्योंकि बहुत ही अच्छा खेल दिखाई दिया बल्लेबाज सचिन की बैट से। यस स्वप्निल जी। 7 गेंदों में 6 रन। और ये बहुत ही बढ़िया गेंद सीधे जाते हुए कीपर की दफ्तारों में, और स्कोर थमा हुआ, रुका हुआ। अजून बॅलन्स आहे, मॅच अजून संपली नाहीये. तर या वातावरणामध्ये 6 चेंडू आणि 6 धावा करणं देखील कठीण आहे. मनोज शेठ मला सांगतात घाई करा, आणि आता ही घाई कदाचित मराठा वॉरियर्स संघासाठी फायदेकारक ठरू शकते. पण आता जर बॅट लाईटचा अभाव आला तर टीम शिवशक्ती संघ वडचण निर्माण करू शकतो. पण मॅच मध्ये आता ट्विस्ट येणारा गोलंदाज येणार का? बराबर, क्योंकि इसका फायदा हो सकता है युट्यूबचे आमचे कॅमेरामन यांना देखील विनंती करतो, आपण जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्यावरती तुमचा कॅमेरा देखील, और यहाँ पे जो मान्यवर हमारे लक्ष बैठे हैं, केंद्रित करा. उनके ऊपर भी. आणि मान्यवरांवरती तर नक्कीच कॅमेरा ठेवला जाईल. ते पुढच्या वर्षी लीग मध्ये बोली केली जाणार. रे नलावडे साहेब देखील सांगतात हा मला पाहिजे, पाटील साहेब सोडायला मागत नाहीयेत. आणि बरेचशा पॅकर्सच्या नजरात आता या खेळाडूवरती. तो आपका जो कैमरा है 360 डिग्री में घूमना चाहिए. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज, आणि यावेळेस मात्र झेल सुटलाय. ये महंगा साबित हो सकता है धुमाल सर. अब 5 गेंदे और 5 रन. गोलंदाजच्या भूमिकेमध्ये अनिलला आपण बघतोय. मलिंगा ऍक्शन याची पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका या पंचकृषीतील हा एक सुंदर गोलंदाज आहे, जो मोक्याच्या श्रेणी टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करू शकतो. पण रोहित सारखा फलंदाज मैदानामध्ये अजून तग धरून आहे. ही जमेची बाजू आहे मराठा वॉरियर्स संघासाठी. रोहितचा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ करणं हे पोषक ठरू शकतं मराठा वॉरियर्स संघासाठी. पण रोहितची जर विकेट या मॅच मध्ये जर मोकळी श्रेणी घेतली गेली अनिल या गोलंदाजच्या माध्यमातून, तर खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण होईल. सही कहा आपने. आणि 5 धावांची गरज. बिल्कुल सही कहा आपने धुमाल सर. जब तक रोहित क्रीज पर है, जो मिजाज यहाँ पर बल्ले गेंदबाज की, जो उनको आउट कर सके. और ये देखिए, ये मिल गया बोनस, होली का बोनस. नक्कीच होळीच्या आधी होळी साजरी होते. स्वेर चेंडूचा इशारा आला. 5 धावांची गरज होती. आता समीकरण बदललं. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 4 धावा कराव्याच लागणार टीम मराठा वॉरियर्स संघाला. और ये फटका, आणि हा फटका नव्हे तर विजयी आलेला ब्रँडेड रोहितच्या रोहित चौकार. वन अँड ओनली रोहित नलावडे फ्रॉम आणि शेवटच्या चौकारासाठी सुद्धा 500